पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅप्टर 2च्या डे 5मध्ये. तर आज आता प्रणालीचं काहीतरी घरी म्हणजे तिची रिसेंटली आत्या ऑफ झालेली, तर त्याचं आज कार्य आहे. सो सगळे तिचे फॅमिली मेंबर्स वगैरे आले, सो म्हणून आज ती काय सकाळी आली नाही. सो आज मी आहे आणि दृष्टी आहे इथे. कामं चालू झाली आहेत, सगळं सामान तर घेऊन आलो. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की आमचा आईस्क्रीमचा स्टॉक अजून आला नाही आहे. देन मिल्क दिलं आहे, तर डेली आम्हाला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त दिलं आहे. सो ते एक टेन्शन आहे की आज ते संपेल की नाही संपेल. आणि आता स्टार्टिंगचीच ऑर्डर आली आहे हॉट चॉकलेटची. आत्ता मी जस्ट आलो आतमध्ये, सगळं बाहेर लावलं, आपली डेलीची कामं आहेत ती केली आणि आता कामाला सुरुवात केली आहे. हॉट चॉकलेट बनवतो, कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांना द्यायचं आणि देन मग आपला दिवस सुरू करू आणि मग बघू पुढे कसा जातो काय जातो. तर मॅडम आल्यात परत, खास करून त्यांचे जे भाऊ बहीण आलेले त्यांच्यासाठी आलेत. भाव कोण? बाचा ना? बाचा हे करायला लागला की मला जायचंच आहे, मॅगी खायचीच आहे. तिला बोलते बघ माझ्या मोबाईलमध्ये तुझा व्हिडिओ येते. सो मग घेऊन आल्यात त्यांनी मॅगी आणि ब्राउनी वगैरे मागवलं आहे. तो बघू आता ती जाईल पण मग मी तिला मिस करेल. तिच्या आठवणीत मी गाणी गायल. ऑर्डर्स रेडी आहेत. हॅलो, फोन नाही करू, प्लेन कॉलवर नुसते ऑर्डर्स चालू आहेत आणि मी आलो तेव्हा पण ऑर्डर्स चालूच होत्या. आणि दुपारी मी एकट्याने मॅनेज केल्या वाईन साईड एकदम व्हाईट सॉस वगैरे बनवला. मी कधी बनवत नाही, माझ्या हाताचा राहून त्यांनी बोटं पण खाल्ली. तर मस्त पिसे चाललेला आणि आता पण चांगल्यापैकी आहेत. एक दुपारी पण एक स्पेशल मोमेंट असा झाला, एक लेडी आलेली, ती काय बोलली त्याला जरा फुर्सतमध्ये सांगेल आणि खूप बरं वाटलं ते ऐकून. नेक्स्ट सी त्याचा तुझा दिवस कसा जातो आहे. आता आम्ही प्लॅनिंग करतो आहे जायचं, थर्मास वगैरे घ्यायचं, बट ऑर्डर्स अजून चालू झाले. सो आता मी हिला विचारेल पण जाऊ मॅडम काम बोललं तर थांबणार, जा बोललं तर जाणार, यातला मी आहे. आता 9 वाजलेत, आम्ही थोडे फ्री झालो आणि आम्हा दोघांना भूकसुद्धा लागलेली. मला हिला लागलेली, मला घरची भूक असते. आणि माझी पण खूप इच्छा होती शेजवान मॅगी खायची, कारण का लॉन्च करायचं खूप दिवस आधी आम्ही ट्राय केलेलं आणि लॉन्च केल्यापासून टाईमच नाही भेटला. आणि फायनली आता प्रणालीने आमच्या दोघांसाठी बनवली. सो आम्ही आता खातो. प्लीज मला बरं ते लाड करते माझ्याकडे खूप खूप. एक नंबर आहे माझी. अशी आहे, दाखव रिॲक्शन. वाव 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 वाव. 9:15 झाल्यात आणि बऱ्यापैकी आजचा दिवस चाललेला खूप चांगला गेला. हॉट चॉकलेटपासून सगळ्या गोष्टीला खूप चांगला रिस्पॉन्स आला. आता आम्ही थोड्या वेळाने जाऊ घरी. आता वाजले आहेत आपले 11 आणि दोघी मस्तपैकी क्लिनिंग करतायत. प्रणाली आज फुल इंडक्शनला साफ करूनच राहणार आहे. करते ती सगळ्यात साफसफाई वाईट गेली, मी बघतो नेहमी. खूप चांगलं काम करतेस आनंद भाई, आप बहुत अच्छा काम कर रहे हो. लेट सी. आता याच्यानंतर आपण थोडं तुमच्याशी गप्पा मारू, जसं आपण डेली मारतो, एंड करतो ब्लॉगचा. तर लास्टपर्यंत ब्लॉग आहे का, समजला आहे. तर आजच्या दिवसाची एंडिंग एकदम झाली आहे, ती पण परफेक्ट झाली. परफेक्ट यासाठी झाली की जसं आपलं ट्यूजडे नेहमी जातो शांततेत जातो, बऱ्याच वेळा मंडेला क्राऊड असतो, ट्यूजडेला बऱ्याच वेळा नसतो. पण आजचा क्राऊड असं वाटत होतं संडेसारखा आहे. आणि पण एकानंतर एक त्याच्यानंतर एक असे येत होते, पण खूप जास्तपैकी चांगला रिस्पॉन्स होता. आणि मजेदार गोष्ट म्हणजे बाबा आज फर्स्ट टाईम मी हिच्या ॲब्सेन्समध्ये खूप वेळ शॉप सांभाळलं. नाहीतर मी जास्तीत जास्त अर्धा तास पाऊण तास सांभाळलं, ते पण कधी कधी बहीण असायची कोण असायचं. पण मी फुल टाईम एवढ्या वेळ एकटा कधीच शॉपवरती नव्हतो पूर्ण एवढ्या एका वर्षामध्ये. ही तरी बऱ्याच वेळा हिने एकटीने मॅनेज केल्या, बट माझ्या बऱ्याच नाही सॉरी नेहमी हिनीच एकटीने मॅनेज केलं आहे. नेहमी हिनी तर प्रणालीने नेहमी एकटीने मॅनेज केलं आहे. बऱ्याच वेळा चूक झाली माझी, सॉरी ताई. तर प्रणालीनेच बऱ्याच वेळा 6 महिने 6 महिने 1 वर्ष समजा
पूर्ण 1 वर्ष प्रणालीनेच मॅनेज केलं आहे, आम्ही तिकडे काम करतो. तर नाही गाईज, म्हणजे मला जास्त अशी सवय नाही मी, कारण का कसं आहे की बऱ्याच डिशेस हिला परफेक्टली येतात, तिच्या हेल्पने मी बनवतो. कारण का मला कुकिंगमध्ये 0 इंटरेस्ट आहे, मला बिलकुल आवडत नाही कुकिंग करायला. पण आपला धंदा आहे म्हणून आपण तिथे करतो उभं राहून, की त्याच्यासाठी कोणतरी ठेवणार, त्याला पेमेंट द्या. त्या सगळ्या गोष्टी आपण शिकलेलं बरं असं मला वाटत होतं, म्हणून मी शिकलो. आणि आज असं झालं दुपारी, म्हणजे काय झालं की मला मॅगी आता सगळ्या माहिती की कशा बनवायचं. पास्त्यामध्ये मी व्हाईट सॉस पास्त्याला जास्त हात लावत नाही, कारण का माझ्याकडनं थोडीफार गडबड होती. आता दुपारी असा सीन झाला ना, कस्टमर समोर आला की माझ्या डोक्यात तेच, अरे यार आणि व्हाईट सॉस पास्ता तर नाही देते, व्हाईट सॉस पास्ता तर नाही देते, मी असं बोलतो. त्यात तंदूर पास्ता पण आता नवीन लॉन्च केला आहे, तंदूर नको, व्हाईट सॉस नको. आणि सगळेजण पेरी पास्ता किंवा मॅगी, बाकीच्या मॅगी असे ऑर्डर्स देत होते. आणि हॉट चॉकलेट्स वगैरे. हॉट चॉकलेट पण मी फर्स्ट टाईम पर्सनली बनवलं, ही नव्हती. तिलामध्ये मी कॉल केला की हे टाकू का, बट आणि ते केलं. आणि त्याला कॉलेजच्या पोरी होती, त्यांना विचारलं बाबा हे कसं झालं आहे, अरे दादा 1 नंबर. म्हटलं खरं सांगा, मी फर्स्ट टाईम बनवलं बाबा, चांगलं झालं की नाही करत. आणि हिला पण टेस्ट करायला दिलं, हिला पण आवडलं. सेकंड टायमाला माझ्याकडनं थोडी मिस्टेक झाली, ते थोडं जास्त गोड झालं माझ्याकडनं. एका कस्टमरला मी दिलं सेकंड टाईम बनवून, पण तो ओळखीचा होता, त्याने सांगितलं त्यांना थोडं जास्त गोड लागतं. स्टार्टिंगला ठीक लागत होतं, एंडला गोड लागतं. तुम्ही म्हटलं आय थिंक सो काहीतरी थोडंफार जास्त झालं असेल चॉकलेट वगैरे. तर पण तरी पण मी 2 वाजेपर्यंत मस्त हँडल केलं. जेवढे पण ऑर्डर्स आले सगळे कंप्लीट केले. एक व्हाईट सॉसची ऑर्डर आली, मी ना भाई हात कापत बनवले असेल ती ऑर्डर. मी हिला कॉल करणार होतो, मी बोललो आज नाही आवडलं ना त्यांना मी पैसे नाही घेणार, या हिसाबात माइंडसेटने मी केलं, त्यांना दिलं. आणि मी आतून बघत होतो, तिने बाईट घेतला आणि चांगलं असं म्हणजे नवऱ्याला तिने सांगितलं, म्हणून मी हाक मारली, ताई कसं आहे, आवडलं तुला? बोलते अरे खरंच खूप मस्त आहे. मी नवरा पण बोलला तिथं खूप चांगलं आहे. म्हणजे त्यांना बोललो खरं सांगा, कारण का मी फर्स्ट टाईम बनवलं आहे, मला व्हाईट सॉस नाही जमत. व्हाईट सॉस मी इग्नोर करतो बनवायला, कारण का माझ्याकडनं मीठ वगैरे कधी जास्त होतं किंवा काही ना काहीतरी चुकतं माझ्याकडनं व्हाईट सॉसमध्ये. पण ते बोलतात नाही रे खूप परफेक्ट झालं आहे, खूप आवडलं आहे वगैरे. मी म्हटलं चल थँक्यू सो मच. असा सर्व विषय झाला. आणि मग देन एक मुमेंट असा आला की त्याच्यानंतरला मी जेव्हा संध्याकाळी मग घरी गेलो, मग परत आलो. आता संध्याकाळचा आमचा असा टाईम होता की बऱ्याच वेळा शांतच असते ट्यूजडेला, पण आज खूप जास्त चांगला रिस्पॉन्स होता, खूप मजा आली. त्यानंतरला कंटेंट काय बोलतात कंटिन्यू ऑर्डर्स चालू होत्या. आणि मेन म्हणजे शेजवान मॅगीलासुद्धा आज खूप जास्त चांगला रिस्पॉन्स होता. यासाठी की एंडलाच आता एक मुवमेंट असा होता की ऑर्डरचा त्याचा चालूच होता. इव्हन आम्ही पण तुम्हाला दाखवलं, आम्हीसुद्धा आज क्रेविंग्स होतं त्या म्हणून शेजवान मॅगी खाल्ली. आणि त्याचसोबत जे आमचे कस्टमर आहेत ते मोस्ट ऑफ पेरी मॅगी खातात. तर मी त्याच्याशी बोलत होतो, आणि तो पेरी मॅगीमध्ये काय स्वतः व्हेजीस ॲड करणार, चीज वगैरेचं सगळं त्याला लागतं. तर मी त्याला बोललो व्हेजीस ऑलरेडी आम्ही ॲड केलेल्या आहेत एका मॅगीमध्ये, ते म्हणजे शेजवान मॅगीमध्ये, आणि ती ऑलरेडी स्पायसी पण आहे, सो ती ट्राय कर. तर तो बोलला ठीक आहे चालेल. आणि भाई त्याने बाईट घेतल्यावर लगेच उठून बोलतो भाई 1 नंबर, आता ही फिक्स बोलतो भाई मला अजून एक बनवतं. आम्ही बोलणार आता वाइंडअप केलं, बोलतो नेक्स्ट वीक येतो भाई कन्फर्म, मला हीच पाहिजे, असं तसं तो बोलला. त्याला खूप आवडले. आणि इवन त्याच्या मागेच अजून एक कस्टमर होता आमचा, तो पण स्वतः या हॉटेल लाईनमधला आहे. आणि आम्हाला बऱ्याच गोष्टी पण त्याने आम्हाला पण सांगितलेल्या, त्याचा लाईफचा एक्सपिरियन्स वगैरे. तर तो आला, तो बोलला की शेजवान चटणी तुम्ही कुठे बनवता वगैरे. तर आम्ही बोललो आम्ही होममेड यूज करतो, आमचा फ्रेंड आहे तर आम्हाला बनवून देतो, असं त्यांना सांगितलं. तर त्यांनी पण एक बाईट घेतला आणि त्याला एवढं आवडलं, तो बोलतो भाई 1 नंबर आहे, बोलतो 1 नंबर. त्याला पर्सनली म्हणजे त्याने असे जे रिॲक्शन दिले ना ती खूप भारी होते. तर असं एक शेजवान मॅगीचा सुद्धा कन्सेप्ट आपला सक्सेसफुल झाला आहे. आणि त्याचसोबत हॉट चॉकलेट तर नीट चालूच आहे. तर या सगळ्यांमधून टाईम काढून आपण ट्रॅव्हलचा बिझनेस पण चालू करतो आहे. ट्रॅव्हलचा बिझनेस असा करतो आहे, 2 असे पेज आहेत ज्यांच्यासोबत आपले कोलॅब्स असणार आहेत. कारण का आपल्याला टूरचं खूप, मला तर आणि हिला पण, आम्हाला ट्रॅव्हल्स खूप आवडतं दोघांना. सो आम्ही विचार केला की काही ना काही छोटाफार बिझनेस चालू करू, म्हणून आम्ही हा बिझनेस चालू केला आहे. या बिझनेसमध्ये असं असेल की आमचं त्यांच्यासोबत कोलॅब असतील, जे नवीन त्यांचे प्लॅन्स असतील, अपकमिंग ट्रिप्स असतील, ते सर्व आपण आपल्या रील्समध्ये शो करणार आहे. आणि मग तुम्ही आमच्या थ्रू बुकिंग करू शकता. आमच्या त्याच्यामध्ये कुपन कोडसुद्धा असतील, कधी ऑफर्ससुद्धा असतील. आमच्या साईडनी बुकिंग कराल तर 1000चं पॅकेज तुम्हाला 200-300 रुपये, 100 रुपये कमी पण पडू शकतं. असं पण आम्ही ऑफर्स ठेवू. बऱ्याच काय गोष्टी असतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये समजतच राहतील. आणि आता अपकमिंग प्लॅन आहे तो उज्जैनचा आहे, त्याची व्हिडिओ मी ट्राय करते उद्या किंवा परवा पोस्ट करायची. सो नक्की ते पण बघा आणि त्या पेजलासुद्धा फॉलो करा, जे नवीन टूरचे पेज असतील, आणि असंच सपोर्ट करा. बरेच असे प्लॅन्स आहेत, मनाली, खाटू श्याम, उज्जैन, ओंकारेश्वर, केदारनाथ, सगळ्या गोष्टी असणार आहेत. सो नक्की आम्हाला त्याच्यामध्ये सपोर्ट करा. बघूया आम्ही तो बिझनेस पण या बिझनेससारखाच ग्रो करतो आहे, कसं होतं आहे. आमचं पहिले कोलॅब्स आहे कुठल्या तरी
कंपनीसोबतच आम्ही बोलू शकतो. त्यांचासुद्धा स्टार्टअप आहे, आमचासुद्धा स्टार्टअप होता. आज आम्ही 1 वर्षानंतर एक छोटीशी स्टेप पुढे घेतली आहे. तर ते लोकंसुद्धा खूप वरती जातील, आमच्यापेक्षा पण मोठं करतील. वायफुल वाईफ देतात. तर असंच ही एक गोष्ट शेअर करायची होती. त्याचसोबत उद्या वेनसडे शॉप बंद आहे. तर उद्याच्या दिवसात एक इम्पॉर्टंट ब्लॉग आमच्यासाठी असेल, एक इम्पॉर्टंट दिवस असेल, जे आम्ही वेट करत होतो की 1 इयर झाल्यावरती आपण तो मुमेंट सेलिब्रेट करायचा. आणि आपण तो मुमेंट सेलिब्रेट करायला गोरेगावच्या एका ऑर्फनेजमध्ये जाणार आहे, जिथे थोडं मेंटली डिसऑर्डर असतात असे थोडे मुलं आहेत. त्यांच्यासोबत आपण टाईम स्पेंड करणार आहे. काही थोडंफार त्यांच्यासाठी खायला आपण बाय केलं आहे ते सर्व देणार आहे आणि त्यांच्यासोबत एक दिवस स्पेंड करणार आहे, मजा करणार आहे. सो लेट्स सी उद्याचा दिवस कसा जातो आहे. जसं ठरवलं आहे तसा जातो आहे की अजून काय होतं आहे. जे पण आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये तर नक्की पाहायला भेटेल. सो उद्याचा ब्लॉगसुद्धा मिस करू नका. आजचा दिवस इथेच संपूया. तर गुड नाईट टेक केअर अँड बाय बाय.